भिवंडी निजामपूर महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांकडून त्याचा प्रचार न करणाऱ्या तरुणांना मारहाण झाल्याचा प्रचार घडलाय। एवढंच नव्हे तर या तरुणांच्या घरातील किमती सामानांची नासधूस करून गॅस सिलेंडर आणि इतर वस्तू घेऊन अज्ञातांनी पोबारा केल्याचा आरोप या तरुणांच्या कुटुंबियांनी केला आहे। पीडित तरुणांच्या आईवडिलांना हे समर्थक घरी येऊ देत नसल्यानं 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावर घराबाहेर लपून छपून राहण्याची वेळ आली आहे। या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी तरुणांच्या कुटुंबियांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीतील भाग्यनगरात राहणारे वैशाली सरदार, सविता तेलंग, संगीता सरदार, आशा गावंडे, वैशाली भोंडवे, नर्मदा नाईक आदी महिलांच्या मुलांनी भिवंडी निजामपुरा महानगरपालिका नगरसेवक निवडणुकीत अपक्ष नगरसेवकाचा प्रचार केला होता। मात्र निकालात त्यांचा पराभव झाल्यानं तसंच प्रचार करणाऱ्या तरुणांनी निवडून आलेल्या उमेदवारांचे स्टेटस ठेवल्यानं संतप्त झालेल्या पराभूत अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी या तरुणांना मारहाण केली। त्यांच्या घरातील सामानाचं नासधूस करून गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य एका तरुणाच्या घरातील कपाटात असलेले 1,80,000 रुपयेही घेऊन गेले। एवढ्यावरच न थांबता या समर्थकांनी स्वतःला जखमी करून त्या तरुणांवर पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केलेत असा आरोप करत या महिलांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात धाव घेऊन या प्रकरणात न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। न्याय न मिळाल्यास उपोषणाला देखील तरुणांच्या कुटुंबियांनी बसण्याचा इशारा दिला आहे। इलेक्शन होतं साहेब, इलेक्शन में पिंट्या पाईकराव उभा होता, अपक्ष उभा होता। तर निवडणुकीला उभं असल्यामुळे आम्ही सगळे त्याच्यासोबत सपोर्टला होतो। मग निवडणूक झाली, 14-15 तारखेला इलेक्शन होतं, 16 तारखेला ते काय म्हणतात ते हे होतं, ओपनिंग होती काय निवडून आल्यावर। तर ते आम्ही तो सगळे प्रचार विचार केलाय त्याचा सगळा। माझा पोरगा पण होता प्रचार करायला, त्याच्यासोबतच होता। तर मग निवडून आला, मग हारला ना हा हारला तर मग आमचे पोरं होते, आमच्या पोरावर भानगड निर्माण केली यांनी। भानगड निर्माण केली, मारहाण चालू केली की बा यांच्यामुळे आम्ही निवडून आलो नाही म्हणून पोरांना मारहाण केली। 2-3 दिवस मारहाण केली। मग 7 तारखेला भांडणं केले त्यांनी। 7 तारखेला भांडणं केले। माझ्या मामाचा मुलगा आहे त्याला मारहाण केली। तर मग चेतन आला, माझा मुलगा बोलला का बरं मारहाण करते, कशाला भांडणं करते? तर बोलते तुला काय 4-5 जणांनी माझ्या पोराची कॉलर पकडली, मारहाण केली। आणि मग यांना आम्ही फरार केलं, इकडे तिकडे जा म्हणून जायला लावलं त्यांना। तर बंट्यांनी हे गाड्या बिड्या फोडल्या सगळ्या, गाड्या फोडल्या, हाताने फोडल्या आणि पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली बोलतो की मला मारहाण केली। तेच रक्त त्यांनी गाड्या बिड्याला लावलं, मला मारलंय बोलते, यांच्या पोरांनी बोलते। आणि मला पण बोलते तुझ्या पोराला बघ बोलते, छिनाल बोलते तुझ्या पोराला बघ म्हणते, कसं फसवतं बोलते मी बोलते। असा पिंट्या पाईकराव बोलला मला, शिवागाड केली त्याने तिथे मला पोलीस स्टेशनला। आणि पोलिसांनी आम्हाला तिथं बसून ठेवलं, आमची कंप्लेंट घेतली नाही पोलिसांनी। आणि कधी कंप्लेंट केली ते पण माहित नाही, आमची ते चार्जशीट येऊन पडली, आम्हाला कंप्लेंट कधी केली ते पण माहिती नाही आम्हाला। तर तुम्ही आज काय निवेदन दिलेलं आहे पोलीस आयुक्तांना? निवेदन द्यायला तुम्ही आज आलात, काय निवेदन दिलं की बा आम्हाला घर राहायला भेटावं, आमचे घरदार सगळे फोडले त्यांनी भांडणं झाल्यावर। 14 तारखेला परत भांडणं केले त्यांनी, 7 तारखे झाल्यानंतर 14 तारखेला घर बार सगळे आमचे तोडून टाकले, गॅस सुद्धा नेले आमचे, शिगडी सुद्धा नेली, पितळाचे भांडे वगैरे ते सुद्धा घेऊन गेले, कपडा नाही आमच्या अंगाला। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार स्वर्गीय कांती कोळी यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पूजन भदंत शासनक्रांती यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनोने, वसुधा गायकवाड, पुष्पा पाटील, लीला समखेडकर, उज्ज्वला अंबलकर, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज कुमार पांडे, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, शरद जाधव, ब्लॉक अध्यक्ष रुपेश तुपे, मुकेश राठोड, गुड्डू विश्वकर्मा, अनिल खत्री आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वर्गीय कांती कोळी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून त्यांना अभिवादन केलं।
राबोडी परिसरात घरगुती वादातून संतापलेल्या व्यक्तीनं पत्नी, मुलगी आणि नातीवर चाकूनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत तिघीही जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फिर्यादी शगुफ्ता अन्सार हुसेन अन्सारी या आपल्या पती आणि मुलींसह राबोडी येथे वास्तव्य करतात. त्या काही दिवसांपूर्वी मुलींसह माहेरी गेल्या होत्या. त्यांच्या आईवडिलांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. 25 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात टीव्ही पाहण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला. वडील मोहम्मद तारिक खान यांनी टीव्ही लावण्यास विरोध करत कुटुंबियांना शिवीगाळ केली. यावेळी आईने विरोध केल्यानं ते अधिक संतापले. रागाच्या भरात त्यांनी घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून पत्नीच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी शगुफ्ता यांनी आईला वाचवण्यासाठी पुढे येताच त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर आणि उजव्या कोपरावर वार करण्यात आला. तसंच त्यांची मुलगी तुबा हिच्याही हातावर वार करून तिला जखमी करण्यात आलं. या हल्ल्यात तिघीही जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी मोहम्मद तारिक खान यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मुंब्रा दिवा भागात खाडीकिनारी भराव टाकून खारफुटी नष्ट झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड या खारफुटी नष्ट होत असल्यानं शनिवारी कार्यकर्त्यांसह मुंब्रा येथील चुहा पूल परिसरात गेल्या होत्या. त्यांना जागेत प्रवेश करण्यास मनाई करण्याचा प्रयत्न जागा मालकांच्या कर्मचाऱ्यांनी केला. अखेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जागेवर बसवलेल्या कुंपणाचं दार उघडलं. तसंच तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या कालावधीत तणाव निर्माण झाला होता. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि दिवा भागात मोठ्या प्रमाणात खाडीकिनारी खारफुटींवर भराव टाकण्यात आल्याचं उघडकीस आले. मुंब्रा दिवा शहरात यापूर्वीही अनेक ठिकाणी भराव टाकून खारफुटी नष्ट करण्यात आली होती. अवघ्या काही लाख रुपयात चाळी, इमारतींमधील घरे गोरगरिबांना विक्री केली होती. खारफुटी नष्ट केल्यानं गेल्या वर्षी पावसाळ्यात दिवा आणि मुंब्रा शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. दुचाकी, घरातील साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेलं होतं. आता थेट रेल्वे रुळांलगतच खारफुटी नष्ट करून भराव टाकला जात असल्यानं पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणावर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच रेल्वे रुळ देखील पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन डी यांनी या भागात 66 एकर जागेत भराव टाकल्याचा दावा केला होता. अखेर दिवा येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पर्यावरण अधिनियम 1986चं कलम 15-17 प्रमाणे अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. गुन्हा सरकारच्या वतीनं दाखल करण्यात आला असला तरीही कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. फक्त गुन्हा दाखल करू नये, ज्या ठिकाणी भराव टाकण्यात आला ती जागा पूर्वस्थितीत कधी आणणार आणि दोषींना शिक्षा कधी मिळणार असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी विचारलाय. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ठाणे, मुंबई महानगरात 1 मे पासून मराठी सक्ती केल्यानंतर काही रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी या निर्णयास विरोध दर्शवलाय. तसंच आंदोलनाचा इशाराही दिलाय. दरम्यान सोमवारी मनसेनं ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अनोखी मोहीम हाती घेतली. ज्या रिक्षा चालकांना मराठी लिहिता वाचता येतं आणि समजतं त्यांच्या रिक्षांवर मराठीचे स्टिकर चिटकवण्यास सुरुवात केली आहे. या माझ्या रिक्षात बसा असा आशय या स्टिकरवर आहे. त्यास रिक्षा चालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येत आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्यांचं तसंच मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. या निर्णयानंतर ज्या परप्रांतीय रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नाही त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. दरम्यान या निर्णयास काही रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी विरोध दर्शवला असून आंदोलनाचा इशारा दिलाय. मनसेनं देखील संघटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.
आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मनसेने एक वेगळी मोहीम हाती घेतली. यापूर्वी अशी मोहीम मुंबईतही झाली होती. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून किमान 7 ते 8 लाख प्रवासी ये-जा करतात. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मीटरच्या रिक्षासाठी सॅटिस पुलाखाली स्वतंत्र थांबा आहे. या थांब्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोहीम घेतली. ज्या रिक्षाचालकांना मराठी समजते तसंच जे रिक्षाचालक मराठी आहेत त्यांच्या रिक्षांवर मनसेनं स्टिकर चिटकवण्यास सुरुवात केली आहे. त्या स्टिकरवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, या माझ्या रिक्षात बसा असा आशय लिहिला आहे. मनसेच्या या मोहिमेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. मला वाटतं 20-25 वर्ष इथे राहतोय आणि इथे रिक्षाचे व्यवसाय करतो. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, मराठी बोलायला आम्हाला मराठी कळतं, मराठी बोलतो, व्यवस्थित बोलतो, काय प्रॉब्लेम नाही. काय संपवण्याचं काय प्रॉब्लेम नाही, आम्ही संपवण्याचं करणार नाही. जे रिक्षा चालक विरोध करतायत त्यांना काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून? काय संदेश आहे, मराठी बोलायला काय होतं, शिका, मराठी शिका. नाही त्याचं तर शिका, कोण जबरदस्ती करतो पण शिकून घ्या ना. इथे धंदा व्यवसाय आपण करतो तर आपण तर भाषा तर शिकायलाच पाहिजे ना.